मित्रांनो, एका कट्टर इमानदार व्यक्तीवरती विषप्रयोग केला जातोय। अशी व्यक्ती कोण आहे? कट्टर इमानदार। तुम्हाला माहितीच आहे, जग जाहीर आहे। अशी कट्टर इमानदार व्यक्ती एकच आहे आणि त्याच्यावरती विषप्रयोग होतोय। त्यावरती आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, एका कट्टर इमानदार व्यक्तीवरती विषप्रयोग होतोय असं मी का म्हणतोय? खरोखरच विषप्रयोग होतोय। मित्रांनो, विष म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा अंत करण्यासाठी वापरलेली एखादी गोष्ट, विष देऊन त्याला मारणं, अंत करण्यासाठी। आणि अशीच नेमकी गोष्ट घडते, विषप्रयोग, स्लो पॉयझनिंग। हळूहळू त्याच्यावरती विषप्रयोग होतो। मित्रांनो, विषप्रयोग म्हणजे यासाठी विष घ्यायलाच हवं असं नाही आहे। त्यासाठी विष घ्यायलाच हवं असं नाही आहे। तर एखादी गोष्ट तुमच्या शरीराला जी घातक आहे, अशी अन्नातून अन्नपदार्थ जर तुम्ही ग्रहण केलात तरी तो विषप्रयोगच होतो। म्हणजे तुमच्या प्रकृतीला ती मान्य नाही आहे, ती सूट होत नाही आहे। असा कुठलाही अन्नपदार्थ जरी तुम्ही ग्रहण केलात, सेवन केलात, तरी तो विषप्रयोग होतो। आणि अशीच नेमकी गोष्ट घडते कट्टर इमानदार व्यक्तीवरती। मित्रांनो, भारतातील नव्हे तर जगातील कट्टर इमानदार व्यक्ती एकमेव आहे, ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल। खास आदमी, पार्टीचं नाव आहे आम आदमी, पण खास आदमी। मी त्यांना खास का म्हणालो? कारण ते मुख्यमंत्री पदाला एवढं चिटकून बसलेत, कारागृहात गेलेत ते आज। तिहाड जेलमध्ये, तिहाडच्या कारागृहात ते जेरबंद आहेत। आणि तरीसुद्धा त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला गेलेला आहे, शराब नीतीवरती, दारू नीतीवरती। असे दिल्लीचे मुख्यमंत्री आज त्या मुख्यमंत्री पदाला अगदी चिटकून आहेत। ते मुख्यमंत्री पद सोडायला तयार नाहीत। आणि स्वतः आपण पाक साफ आहोत हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांचे प्रवक्ते म्हणा, त्यांचे नेते म्हणा, कोणी असेल ते। मित्रांनो, तुम्ही जर पाक साफ असाल तर तुम्हाला अशा उलट्या सुलट्या कोलांट्या उड्या मारायची गरज नाही। ज्यावेळी ईडीने त्यांना समन्स पाठवले होते, त्यांना बोलावून घेतलं होतं, तर त्यांनी ते जायला पाहिजे होते, समन्स स्वीकारायला पाहिजे होते, ईडींच्या प्रश्नाला उत्तरं द्यायला पाहिजे होती। मित्रांनो, पण 9 समन्स दिल्यानंतर सुद्धा अरविंद केजरीवाल हे ईडीला भेटायला गेले नाहीत, ईडीच्या ऑफिसमध्ये पोचले नाहीत, त्यांना सहकार्य नाही केलं। त्यानंतर ईडीने 10वं समन्स देऊन घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना अरेस्ट केलं, त्यांना जेरबंद केलं। आणि आज ते वर्तमान काळात कुठे आहेत? कारागृहात आहेत। त्यांनी ईडीच्या विरोधात जे समन्स ईडीने दिले आहेत ते अनैतिक आहेत, ते बेकायदेशीर आहेत, हे ठरवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत, पण त्यांना यश आलं नाही। त्यांनी बेल मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही। कारण ईडीने जे पुरावे ठेवले आहेत कोर्टासमोर, आपली जी मतप्रकटीकरण केले आहेत, आपले विचार मांडले आहेत, जे मुद्दे मांडले आहेत, ते मुद्दे कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत। मित्रांनो, जर ते पाकसाफ असतील, कट्टर इमानदार असतील, तर त्यांना हा प्रश्न पडला नसता। पहिल्याच समन्समध्ये ते जाऊन भेटले असतील, बाबा काय, चला दूध का दूध, पाणी का पाणी, कशाला तुम्ही मला बोलवलं आहेत,
कसल्या चौकशीला मला सामोरं जायचं आहे, त्यांनी आपली चौकशी होऊ दिली असती पहिल्या समन्सला, तरी आपण समजू शकलो असतो. कदाचित ही वेळ त्यांच्यावर आली नसती, आज जे कारागृहात आहेत ते. आणि ही वेळ त्यांनी स्वतःवरती आणली आहे. आणि कारागृहातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नाना प्रयत्न केलेत, नाना विधीने, नाना तऱ्हेने प्रयत्न केलेत. अगदी मोदी सरकारवरती सुद्धा त्यांनी ठपका ठेवला. तुम्ही बनवलेली जी नीती होती, कुठली नीती, तर शराब नीती, दारू नीती, त्याच्यावरती कर बसवलं होतं. त्याच्यातून जो मिळणारा राजस्व होता तो तुम्ही सरकारमध्ये नाही, सरकारच्या तिजोरीत नाही घातला, तर तुमच्या खिशात घातला, तुमच्या पार्टीच्या खिशात घातलात. गुजरातच्या विधानसभेमध्ये खर्च केलात, गोवाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खर्च केलात, पंजाबच्या निवडणुकीमध्ये तो खर्च केलात. पंजाबची विधानसभा निवडणूक होती, गोवाची आणि गुजरातची, त्यावेळी त्यांनी पैसा खर्च केला. ते म्हणतात आमच्याकडे कुठे आहेत पैसा, तुम्ही दाखवा. मित्रांनो, खर्च केलेली गोष्ट दाखवू शकत नाही. कशी काय दाखवू शकतात? कशी काय म्हणजे काय म्हणतात त्याला, वास्तविक स्वरूपात कशी दाखवू शकतात? नाही दाखवू शकत. पण त्याचा रूट दाखवू शकतो आपण, त्याचा तो मार्ग दाखवू शकतो. म्हणजे तुम्ही जो पैसा आला, कुठे खर्च केलात, मग कुठे खर्च केलात, हा मग कुठून आला. हा जर तुम्ही पैसा एवढा खर्च केलाय या प्रचार दौऱ्यांमध्ये, या विधानसभेच्या निवडणुकीच्या खर्चामध्ये, हा पैसा आला कुठून? मग तो तिथून त्याचा रूट लागत गेला. गोव्याच्या निवडणुकीमध्ये, गुजरातच्या आणि पंजाबच्या निवडणुकीमध्ये हा पैसा तुम्ही आणला कुठून? विधानसभेच्या इतर राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी जो पैसा खर्च केला याने, हा पैसा आला कुठून? मग त्याचे तार, त्याची कडी कुठे मिळाली, कुठे गुंतलेली मिळाली, तर त्या दारूच्या व्यवहारामध्ये, दारू नीतीच्या व्यवहारामध्ये. मित्रांनो, लक्षात आलं का? फिजिकली तुम्ही पैसे दाखवू शकत नाही आहात. फिजिकली हे बाबा हे पैसे आहेत, एवढे अरबो पैसे खर्च केलेत म्हणून या आम आदमी पार्टीने. म्हणून शेवटी कोर्टाने काय सांगितलं की आम आदमी पार्टीलाच तुम्ही पार्टी बनवा, म्हणजे त्याच्यावरतीच गुन्हा दाखल करा. फक्त अरविंद केजरीवाल किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या मंत्री यांच्यावरतीच गुन्हा दाखल करू नका, तर त्या पार्टीवरती, त्या संघटनेवरतीच गुन्हा दाखल करा. मग आता पार्टी कोणाला बनवलं आहे, तर आम आदमी पार्टीला. असं पुऱ्या या देशामध्ये आजपर्यंतच्या राजकारणामध्ये एखादी पार्टी, एखादा पक्ष, एखादी संघटना पार्टी झाली आहे, तिच्यावरती गुन्हा नोंदवला गेला आहे असं झालेलं नाही आहे. आणि त्यांचे सर्वेसर्वा कोण आहेत? अरविंद केजरीवाल. आता त्यांच्यावरती जो विषप्रयोग होतो आहे त्याच्याकडे आपण वळूया. नक्की विषप्रयोग कसा होतो आहे आणि कोण करतो आहे, त्याच्यामागचा उद्देश काय आहे? मित्रांनो, अरविंद केजरीवाल यांना डायबिटीस आहे, मधुमेह आहे. आणि मधुमेह या रोग्यासाठी किंवा आजारावरती विष काय आहे, तर साखर, गोड पदार्थ. कारण त्याची शुगर, साखर नियंत्रित होत नाही, ग्लुकोज नियंत्रित होत नाही. त्यामुळे त्याच्यावरती ते नियंत्रित आणण्यासाठी बाहेरून इन्सुलिन गोळीच्या औषधांच्या मार्फत किंवा इंजेक्शनच्या मार्फत दिला जाते आणि ती शुगर नियंत्रणात येते, ते ग्लुकोज नियंत्रणात येते. स्वादुपिंड ज्यावेळी काम करायचा बंद होतो, त्याचा कार्यक्षमता खालावते आणि ती शुगर, ती साखर जी रक्तात वाढायला लागते, जी नियंत्रणात राहत नाही आणि ती घातक ठरू शकते इतर शरीरातील भागांवरती,
तर त्याच्यामुळे इतर शरीरातले भाग निकामी होऊ शकतात. मग तिला जर आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं असेल, आपल्या काबूमध्ये आणायचं असेल, आपल्या नियंत्रणामध्ये आणायचं असेल, तर त्याला बाहेरून इन्सुलिन दिलं जाते, औषधांच्या मार्फत किंवा इंजेक्शनच्या मार्फत. आणि हीच नेमकी गोष्ट घडते. अरविंद केजरीवाल यांचे प्रवक्ते, त्यांचे नेते आज बोंब उठवत आहेत की अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन दिलं जात नाही आहे. कुठे? तर तिहाड जेलमध्ये. मित्रांनो, एक गोष्ट पहिली लक्षात घ्या, हे कारागृह आहे ना, हे दिल्ली सरकारच्या अधिपत्याखाली येते. हे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली नाही येत, दिल्ली सरकारच्या अधिपत्याखाली येते. आणि ते केंद्र सरकारचा प्रश्न कुठे आला? त्या ईडीचा प्रश्न कुठे आला? CBIचा प्रश्न कुठे आला? मोदी सरकारचा प्रश्न कुठे आला? भाजपाचा प्रश्न कुठे आला? जर तिहाड जेल हे कारागृह दिल्ली सरकारच्या अधिपत्याखाली येते, तर सूत्र कोणाच्या हातात आहे? तर दिल्ली सरकारच्या हातात आहे. मग असं असताना दिल्ली सरकार जर त्याच्यावर नियंत्रण ठेवते त्या कारागृहावरती, मग त्या कारागृहामधून त्यांना इंजेक्शन का दिलं जात नाही, इन्सुलिन का दिलं जात नाही? जो प्रश्न उपस्थित करतायत त्यांचे कोण? सगळे सोबती, त्यांचे प्रवक्ते, त्यांचे नेते मंडळी, ते संजय सिंग, तो भारद्वाज वगैरे वगैरे, आतिशी, हे जे आरोप लावत आहेत भारतीय जनता पार्टीवरती, ईडीवरती, अमित शहांवरती, तर इंजेक्शन यांच्या मार्गदर्शनामुळे. आणि कोर्टाने सांगितलं आहे, कोर्टाने काय सांगितलं आहे की चॉकलेट द्या, ग्लुकोज द्या. कोणाला? अरविंद केजरीवाल यांना. आणि जेल ह्या कारागृहामध्ये हे दिलं जात नाही आहे. मित्रांनो, हे ग्लुकोज किंवा चॉकलेट ह्या ज्या गोष्टी द्यायच्या आहेत, ह्या कधी द्यायच्या आहेत? ज्यावेळी त्यांची शुगर लेवल कमी होईल त्यावेळेला. जर त्यांची शुगर लेवल कमी झाली तरी त्याचा नुकसान त्यांना सोसावं लागणार, तरी त्याचा त्रास होऊ शकतो. मग त्यासाठी हे चॉकलेट किंवा ग्लुकोज त्यांना अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. हे कधी? कशासाठी आहे? तर शुगर लेवल कमी झाली तर, वाढली तर नव्हे, वाढवण्यासाठी नव्हे. आणि मित्रांनो, एक खोटी गोष्ट आहे, अरविंद केजरीवाल रेटून खोटं बोलत आहेत. मित्रांनो, इन्सुलिन हे अरविंद केजरीवाल यांच्या डॉक्टरनेच बंद केलेली आहेत. 1 महिना अगोदरच अरविंद केजरीवाल यांनी ते इन्सुलिन बंद केलेलं आहे. जे 40 युनिट अरविंद केजरीवाल ते इन्सुलिन घेत होते, हे जे बॉम्ब उठवत आहेत, ते 40 युनिट 1 महिन्यापूर्वीच, म्हणजे कारागृहात जायच्या अगोदरच ते अरविंद केजरीवाल यांनी बंद केलेले आहेत. डॉक्टरच्या परमिशनने, डॉक्टरच्या अधिपत्याखाली. का? तर ते बंद करायचे आहेत म्हणून, हे इन्सुलिन बंद करायचं आहे म्हणून. त्यानुसार ती आता ट्रीटमेंट चालू आहे, ते इन्सुलिन बंद करण्यासाठी. शुगर, ती डायबिटीस नियंत्रित ठेवून ते इन्सुलिन बंद करण्यासाठी, ते इंजेक्शन बंद करण्यासाठी डॉक्टरच्या सहमतीने, डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली ते इन्सुलिन, ते इंजेक्शन 1 महिना अगोदरच बंद केलेलं आहे अरविंद केजरीवाल यांनी. बोलायचं खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. मित्रांनो, लक्षात आलं का? हे ना भारत सरकारने केलं आहे, ना भारतीय जनता पार्टीने केलं आहे, ना कारागृहाने केलं आहे, ना कोर्टाने केलं आहे. हे अरविंद केजरीवालांनीच बंद केलेलं आहे, त्यांच्या डॉक्टरांनीच बंद केलेलं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, आता विषयुक्त गोष्टी आहेत, त्यांच्या अन्नातून विषयुक्त गोष्टी जात आहेत. त्या म्हणजे साखरेचं प्रमाण वाढतील अशा पदार्थ ते खात आहेत. आंबे खात आहेत, पुऱ्या खात आहेत, फळं खात आहेत, मिठाया खात आहेत. मग हा विषप्रयोगच होतोय मित्रांनो. कारण मधुमेह ज्याला झालेला आहे, ज्याला डायबिटीस आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी विषासारख्या आहेत. गोड पदार्थ, त्याच्यात साखर आहे, ज्या पदार्थामध्ये साखर आहे, शुगर आहे,
त्याचं प्रमाण अधिक आहे. केळी दिली जात आहेत. म्हणजे जे गोड फळं आहेत, मिठाया आहेत, पुऱ्या आहेत, तेलकट, ह्या सर्व ह्या मधुमेह डायबिटीसच्या रोग्याला घातक आहेत, विषासारखे आहेत. आणि हे कोण देत आहेत? तर त्यांच्या पत्नी देत आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्या घरातूनच हे पदार्थ तिथे दिले जात आहेत. त्यांनी ती परमिशन घेतलेली आहे. त्यांनी ती परमिशन घेतली हायकोर्टातून की आम्हाला घरातून अरविंद केजरीवाल यांना जेवण दिलं जावं. आणि जेवण, नाश्ता, सर्व गोष्टी त्यांना घरातून दिलं जात आहे. मग विषप्रयोग कोण करतोय? मग विषप्रयोग कोण करते? BJP करते आहे का? नरेंद्र मोदी करतोय का? अमित शहा करतायत का? कोण करतायत? की तिहाड जेलमधले अधिकारी करतायत? विषप्रयोग कोणी सुरू केलेला आहे आणि हा का करतायत? आता त्यांना बेल मिळण्याचा रस्ता कुठूनही दिसत नाही आहे. बेल, त्यांना कारागृहातून बाहेर पडायचं आहे. कारागृहातून बाहेर पडण्यासाठी ते आता धडपडत आहेत आणि शेवटचा मार्ग त्यांच्या हातात राहिलेला आहे. आणि हे कधी बाहेर पडली गोष्ट? ज्यावेळी ईडीच्या समोर ही गोष्ट आली, ईडीच्या लक्षात आलं की चुकीच्या प्रकारे आहार दिला जातो आहे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळणार आहे, बिघडणार आहे. ही गोष्ट का केली जाते? याचा मागोवा घेतला, याचा कानोसा घेतला, याची माहिती गोळा करायला सुरुवात केली. आणि हे लपून छपून नव्हे, अगदी कायद्याने, नियमाने. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की त्यांच्या घरून जे त्यांना जेवण, डाएट दिलं जाते, त्या जेवणातून, त्या अन्नातून, त्या नाश्त्यातून त्यांना साखरेचं अधिक प्रमाण असलेले पदार्थ त्यांना दिले जात आहेत. आणि त्यामुळे ही गोष्ट ही काय झाली? सार्वजनिक झाली. त्यामुळे आपल्याला ही माहिती पडली. हा विषप्रयोग कोण करतोय? तर त्याचं कुटुंब करते, कारण त्याच्या घरातूनच ते येते, त्या शीश महालातून येते. जे करोडोचं शीश महाल बनवलं आहे, त्या शीश महालातूनच हे जेवण, हे नाश्ता, हे सर्व गोष्टी, फळफळावर, मिठाया, सर्व गोष्टी त्यांना ह्या शीश महालातूनच येत आहेत. आणि देणारे त्यांच्या पत्नी आहेत. मग त्याच्या पत्नींचा असा हे आहे का, हेतू आहे का, अरविंद केजरीवाल यांचा मृत्यू झाला पाहिजे म्हणून? कारण असंच दिसते आता. कारण त्यांनी जाऊन खुर्ची पकडली आहे ती अरविंद केजरीवाल यांची, मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडली. त्याच्यातूनच त्यांनी भाषण दिलेलं आहे, त्याच्यातूनच त्यांनी संबोधन केलेलं आहे त्या खुर्चीवर बसून. मग ही शंका उपस्थित करायला हरकत नाही की सुनीता केजरीवाल हेच अरविंद केजरीवाल यांना मारायला तर बघत नाही आहे, यांचा खून करायला तर बघत नाही आहे, यांच्यावरती विषप्रयोग तर ते करत नाही आहेत. मित्रांनो, नक्की काय? एकतर ही गोष्ट असू शकते किंवा बेल मिळवण्यासाठी त्यांची जर प्रकृती खालवली तर ते वैद्यकीय उपचार घेण्यासाठी कारागृहातून बाहेर पडू शकतं. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणून त्यांना रोखण्यासाठी ईडीने ही सगळी माहिती गोळा केलेली आहे. कारण त्यांच्या विरोधात ज्यावेळी ते बेल घ्यायला येतील, प्रकृतीवरती, आपल्या तब्येतीवरती खालावलेली तब्येत, त्याचा बहाणा बनवून, त्याचा बागुलबुवा निर्माण करून ज्यावेळी ते बेल घ्यायला येतील, त्यावेळी त्यांना विरोध करण्यासाठी त्यांनी हे सगळे पुरावे गोळा करून ठेवलेले आहेत ईडीने. आणि त्यामुळे ही गोष्ट जगजाहीर झालेली आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे काही करून आपल्या जीविताला धोक्यात घालून सुद्धा अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, जर ते सच्चे इमानदार आहेत, ते कट्टर इमानदार आहेत, तर त्यांना ह्या सगळ्या कोलांट्या उड्या मारायची गरजच नाही आहे. या युक्त्या रचायच्या गरज नाही आहे. हे मार्ग शोधायची गरज नाही आहे. ही व्यक्ती एका आंदोलनातून बाहेर पडलेली आहे मित्रांनो. आणि ज्या वेगाने ही पार्टी उभी राहिली आणि ज्या वेगाने त्यांनी सत्ता मिळवली, मित्रांनो लक्षात घ्या, ही त्या वेगाने जी मिळवलेली सत्ता, त्या सत्तेचा जो हे आहे ना, माज,
त्या सत्तेची नशा ती ह्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती, ह्या नेत्यांवरती आणि ह्या सर्वेसर्वा त्या पार्टीच्या नेत्यावरती म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात घुसलेली आहे नशा. दारूची नशा परवडली ती काही काळानंतर उतरते. दारूची नशा परवडली काही काळानंतर उतरते, पण सत्तेची नशा ही उतरत नाही. आणि हे अरविंद केजरीवाल यांनीच त्या आंदोलनामध्ये जाहीर केलेलं आहे, मान्य केलेलं आहे त्यांच्या मुखातून की या खुर्चीवर बसलेला माणूस, या सत्तेच्या खुर्चीवर बसलेला माणूस काय होतो, भ्रष्टाचारी होतो. या खुर्चीमध्येच काहीतरी गोडबंगाल आहे. ही खुर्चीच काहीतरी काय आहे, दूषित आहे. कोणी जाऊन बसला तरी तो असा होतो. मित्रांनो, हे त्यांनी पहिल्यांदाच मान्य केलं, कारण त्यांनी ती मानसिकता ती होती त्यांची. त्यांना भ्रष्टाचार करायचाच होता, त्यांना ही माया गोळा करायचीच होती. फक्त वेगळ्या प्रकारे कोणाच्याही निदर्शनात येणार नाही अशा प्रकारे आपण कोणी आपल्यावरती आरोप करू शकणार नाही अशा रीतीने त्यांनी सगळे प्रयत्न केलेत. अगदी डोकं वापरलं, सगळं केले प्रयत्न, डोकं वापरलं आणि हा भ्रष्टाचार केला इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे. पण शेवटी मित्रांनो, चोरी ती चोरीच असते. चोरी ती चोरीत असते, लबाडी ती लबाडीत असते, खोटेपणा खोटेपणात असतो. तो आज ना उद्या उघड पडतो, उजेडात येतो, त्याचं वास्तव समोर येते. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून मी ह्या चॅनलला नाव का दिलं आहे, वास्तवावरती बोलू काय ते, आणि वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे. मित्रांनो लक्षात आलं का? अरविंद केजरीवाल आता पुरते अडकलेले आहेत आणि आता ते बाहेर पडतील की नाही सांगू शकत नाही. त्या कारागृहातून ते बाहेर पडू शकत नाही अशी अवस्था त्यांच्या त्या निर्माण झालेली आहे. त्यांची ती पार्टी, त्यांचा तो पक्ष, त्यांची ती संघटना आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावरती आहे, त्या स्टेजला येऊन पोचली आहे. कारण त्या संघटनेला, त्या पार्टीला, त्या पक्षाला आता काय केलेलं आहे, त्या पक्षावरतीच आता आरोपपत्र दाखल केलेलं आहे. त्यालाच काय केलं आहे, आरोपी केलेलं आहे त्या पक्षाला, त्या संघटनेला. मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्यामुळे अरविंद केजरीवाल उलटसुलट प्रयत्न करत आहेत, आटोकाटीचा प्रयत्न करत आहेत, अगदी शेवटचा प्रयत्न करत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या तब्येतीला, आपल्या शरीरावरती विषप्रयोग करून अरविंद केजरीवाल हे आपल्या शरीरावरती विषप्रयोग करून हा शेवटचा प्रयत्न करत आहेत. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.